कविराज भूषणांनी जो शिवराज भूषण नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यात रायगडाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे आणि तितक्याच ताकदीचा त्याचा मराठी अनुवाद बाळ कोल्हटकरांनी केलेला आहे. तर ते बाळ कोल्हटकर आपण तो जे रायगडाचं वर्णन आहे त्यांनी जे केलेलं ते आपण आज राजगडावर बसून करणार आहे. तर ते कसं आहे, जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांच्या लता तरुणना सहज बिलगती नाच चालतो छायेचा कुठे बांधल्या जलाशयांवर जिना शोभतो दगडाचा. म्हणजे तुम्ही कुशावर्त पाहिला असेल, गंगासागर, कोळीम तलाव या प्रत्येक तलावात दगडाचा जिना आहे उतरायला खाली. कुठे बांधल्या जलाशयांवर जिना शोभतो दगडाचा विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसाचा कोठे चंदन कुठे चमेली लक्षण पुरतो संख्येचा. म्हणजे रायगडावरची झाडं मोजायला लक्ष लाख ही संख्या सुद्धा कमी पडायला लागलेली. कोठे चंदन कुठे चमेली लक्षण पुरतो संख्येचा लवंग वेली कुठे वेलची सॉरी कोठे चंदन कुठे चमेली जिना शोभतो दगडांचा विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसाचा कोठे चंदन कुठे चमेली लक्षण पुरतो संख्येचा लवंग वेली कुठे वेलची. असं काय व्हायला लागलेलं मग अशी काय म्हंटल तुम्ही? थांबा एक मिनिट.